यंदाचा दसरा मेळावा ज्यांनी आपल्या जबरदस्त वक्तव्याने गाजवला अशा एक खास पाहुण्या आपल्यासोबत आहेत. आपल्यासोबत आहेत शिवसेनेच्या प्रवक्त्या ज्योती वाघमारे. नमस्कार ज्योतीजी. नमस्कार. न्यूज डंकाच्या महामुलाखतच्या एक नव्या पुष्पामध्ये मी आपलं स्वागत करतो. धन्यवाद दादा. हां, दसरा मेळावा कोण गाजवणार असा आमच्यासमोर प्रश्न होता की कोणाचं भाषण जबरदस्त होईल आणि कोण हेडलाईन बनवेल. आमच्या मनात जे प्रश्न होते ते तुमच्या भाषणानंतर संपले. एक जबरदस्त भाषण झालं. दसरा मेळाव्यानंतर ज्योती वाघमारे हे नाव घराघरात पोचलं. परंतु तुमचा प्रवास कसा सुरू झाला, राजकारणात तुमची सुरुवात कशी झाली, त्याच्याबद्दल थोडंसं आम्हाला जाणून घ्यायचं आहे. सर्वप्रथम तुमचे आभार मानायचे, कारण मागील दीड वर्षापासून राजकारणात जे काही हॅपनिंग्स होत होते ते समजून घेण्यासाठी महाराष्ट्रातली जनता ज्या काही यूट्यूब चॅनल्सना फॉलो करत होते त्याचप्रमाणे मी सुद्धा दररोज उत्सुकतेनं तुमचा एपिसोड काय येतोय हे मी पाहायचे. आणि प्रस्थापित ठोकताळांच्या पलीकडे जाऊन हा सत्ता संघर्ष समजून घ्यायला महाराष्ट्राच्या जनतेला न्यूज डंकाची आणि तुमच्या विश्लेषणाची खूप मदत झाली. धन्यवाद. त्यामुळे खरं तर आज तुमच्या समोर बसून मुलाखत देताना थोडंसं दडपणच आहे, पण तुम्ही समजून घ्याल अशी अपेक्षा करते. काहीही बोलायला सुरुवात करण्याच्या आधी आज 6 डिसेंबर भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार विश्वभूषण महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा आज महापरिनिर्वाण दिन. कुणाचा जन्म कुणाला काय देऊन गेला, पण बाबासाहेबांचा जन्म आम्हाला न्याय देऊन गेला. बाबासाहेबांना विनम्र या ठिकाणी आदरांजली वाहते. सर, ज्योती वाघमारेचा जो प्रवास सुरू होतो ना, तो सोलापुरातल्या जगजीवनराम झोपडपट्टीतनं चालू होतो. जगजीवनराम झोपडपट्टीतल्या 10x10च्या घरामध्ये नागनाथ वाघमारे आणि सावित्री वाघमारे यांना जन्माला आलेली मी सगळ्यात मोठी मुलगी. कुटुंबामध्ये कोणी शिक्षणाचं तोंड नाही पाहिलेलं. मातृभाषा तेलुगू. आई वडिलांनी अत्यंत काबाड कष्ट केले. वडिलांनी कधी वीटभट्टीवर काम केलं, कधी हॉटेलमध्ये वेटर म्हणून काम केलं, कधी बांधकाम कामगार म्हणून काम केलं. आईनं कचरा वेचायचं काम केलं. तिने मंगल कार्यालयाच्या मध्ये वाढपी म्हणून काम केलं. तिने चादरीच्या कारखान्यामध्ये काम केलं. अशा 6 भावंडांच्या मधली मी सगळ्यात मोठी मुलगी. आमच्या वडिलांनी कधी शाळेचं तोंड पाहिलं नाही, पण त्यांना वाचता येतं ते सांगतात की कचरा कुंडीवर पडलेला कागद बघून मी अक्षर ओळख करून घेतली. पण फरक इथे पडला की वडिलांनी हातात पुस्तक दिलं माझ्या, की ज्या समाजामध्ये ज्या परिवारामध्ये मुलगी 15-16 वर्षाची झाली की लग्न लावून दिलं जातं, त्या बापाला वाटतं की आपली पोरगी शिकावी. मग तिथं मला वाटतं कुठेतरी बदल घडला. आणि मग वडील माझे दलित पॅंथरचे कार्यकर्ते होते आणि मी खूप छोटी होते. माझ्या बोटाला धरून ते घेऊन जायचे, नेते मंडळींशी ओळखी करून द्यायचे. मग सोलापुरामध्ये ही नेते मंडळी ज्या हॉटेलमध्ये मुक्कामाला असायची तिथल्या टेबलवरती उभं करून ते मला भाषणं करायला लावायचे. कुठल्याही सभेला कुठल्याही आंदोलनाला ते गेले की सोबत घेऊन जायचे आणि माझ्या मुलीला बोलायला द्या म्हणायचे. आणि मला आठवतं की माझं पहिलं भाषण हे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जन्मशताब्दीला मी केलं. जेव्हा वडिलांनी मला ते भाषण दिलेलं होतं, मी पाठांतर केलं. पण तिथं मला फुले शाहू आंबेडकर कळाले. तिथं मला बाबासाहेबांचा विचार कळाला की 100 दिवस शेळी म्हणून जगण्यापेक्षा 1 दिवस वाघ म्हणून जगा. आणि हा प्रवास सुरू झाला. त्यानंतर मातृभाषा तेलुगू असली तरी इंग्रजीमधून ग्रॅज्युएशन पोस्ट ग्रॅज्युएशन केलं. सेट नेट दोन्ही परीक्षा मी उत्तीर्ण झाले. नेटमध्ये ज्युनियर रिसर्च फेलोशिप मिळाली. त्यानंतर जिच्या घरामध्ये कुणीच शिकलेलं नव्हतं, मी माझ्या पूर्ण कुटुंबातून, म्हणजे फक्त आमच्या म्हणजे नागनाथ वाघमारे यांच्या नाही पण आमच्या सगळ्याच पूर्ण वाघमारे परिवारातून 10वी पास झालेली पहिली व्यक्ती. तिथं मी PhD केलं. मातृभाषा तेलुगू असणारी मुलगी. मी सूत्रसंचालन सुरू केलं. 10वीला कुठलीही ट्युशन नसताना चांगले 84% मार्क पडले. परंतु परिस्थितीमुळे विज्ञान शाखेत जाता आलं नाही. कला शाखेमधून मी 12वीमध्ये बोर्डामधून मागासवर्गीयात पहिली आले. आणि सोलापूर जिल्ह्यामधून सर्वसाधारण विद्यार्थ्यांच्या मधून मी पहिली आहे. मग त्यातून मग ह्या सगळ्या गोष्टी की नेटमध्ये सुद्धा मला ज्युनियर रिसर्च फेलोशिप मिळाली. मी संशोधन केलं. त्यात विशेष करून स्त्रियांच्या मासिक पाळीच्या संबंधित असलेल्या ज्या काही अंधश्रद्धा आहेत त्याच्या संदर्भात मी एक संशोधन करून ते कसं संपवावं याच्या संदर्भातलं जे मॉडेल मी सादर केलं, आविष्कार, जे राज्यपालांच्या माध्यमातून घेतल्या जातात स्पर्धा, तिथं जिल्हास्तरीय तर प्रथम पारितोषिक मिळालं. पण टीचर कॅटेगरीतून मला राज्यस्तरावरचं पहिलं पारितोषिक मिळालं. मातृभाषेचा विद्यार्थ्यांच्या इंग्रजी भाषेवर होणारा परिणाम याच्यावरती संशोधन केलं. त्याला विद्यापीठ स्तरावरचं 2रं पारितोषिक मिळालं. आणि राष्ट्रीय सेमिनारमध्ये तिथं पहिलं पारितोषिक मिळालं. वक्तृत्व स्पर्धा केल्या. युथ फेस्टिवलमधली अनेक बक्षिसं मिळाली. पथनाट्य केली. बाबासाहेबांनी जे धर्मांतर केलं, धम्मचक्र प्रवर्तन, त्याच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त आम्ही सोलापूर आणि खेड्यापाड्यामध्ये 50
पथनाट्य केली लोकांच्या मध्ये अंधश्रद्धेच्या विरोधात जनजागृती करण्यासाठी. पण ही मी इथे एक आवर्जून या ठिकाणी सांगू इच्छिते की जर परिस्थिती माझी अशी होती ना की माझं शिक्षण हे माझ्या शिक्षकांनी केलेल्या मदतीवर पूर्ण झालं आणि त्यानंतर जेव्हा मी 10वी पास केली त्याच्यानंतर माझ्यावरती माझ्या पूर्ण कुटुंबाची जबाबदारी पडली. वडील हे 97ला नगरसेवक झाले. परिस्थिती अशी होती की अंगावरती नीट कपडे नसायचे, घरात 2 वेळेचं जेवण नसायचं. मला आठवतं की माझी आई त्यावेळेस गुरुनानक चौकामध्ये एका मंगल कार्यालयामध्ये कामाला जायची. माझी बहीण 4 महिन्याची असायची, तिला सांभाळण्याचं काम माझ्याकडे असायचं. तिला भूक लागली की मी शेजार पाजारच्या ज्या बायका ज्यांची लहान बाळ आहेत त्यांच्याकडे घेऊन जायचे आणि म्हणायचे की माझ्या बहिणीला तुम्ही थोडं दूध पाजता का. ही परिस्थिती आमची होती. आई मंगल कार्यालयात काम करताना मी बहिणीला घेऊन कुठंतरी बसायचे आणि मग आम्ही वाट बघायचो की कुणीतरी ताट जेव्हा परत ठेवतं तेव्हा त्या ताटामध्ये काहीतरी चांगलं शिल्लक राहिलंय का की जेणेकरून ते ठेवून ते घरी नेता येईल आणि आपल्या भावंडांना खायला देता येईल. या परिस्थितीतून मी आलेली मुलगी. पण माझ्या वक्तृत्व स्पर्धातली बक्षिसं, माझ्या सूत्रसंचालनाचं मानधन याच्यावरती मी माझं शिक्षण पूर्ण केलं. माझ्या कुटुंबाची जबाबदारी सांभाळली. मी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील सोलापुरात आल्या तेव्हा त्याचं सूत्रसंचालन करण्याची मला संधी मिळाली. मी कामगार साहित्य संमेलन असेल, गझल संमेलन असेल, त्या सगळ्याचं सूत्रसंचालन केलं. पण हे सगळं करत असताना कॉलेजमधलाही पहिला नंबर कधी सोडला नाही आणि हे सगळं करत असताना फुले शाहू आंबेडकरी चळवळीतली एक सर्वसामान्य कार्यकर्ती ही ओळख कायम राहावी यासाठी झगडत राहिले. तुमचा प्रवास खरंच खूप प्रेरणादायी आहे. म्हणजे परिस्थितीमुळे मला यश मिळालं नाही अशी कारणं देणारी अनेक जी लोक आहेत त्यांना तुमच्या या प्रवासामुळे खरोखर प्रेरणा मिळू शकते. आपण खूप चांगलं बोलू शकतो, आपण असं बोलू शकतो की ज्याच्यामुळे समोरच्यावर प्रभाव पडतो. हे तुमच्या कधी लक्षात आलं? खरं तर मला वाटतं की जेव्हा आपल्याला बोलता येतं हे जसं समजलं किंवा समोर लोक असल्यानंतर घाबरायला पाहिजे ह्याची सुद्धा जेव्हा जाणीव नव्हती, म्हणजे अगदी लहान 2री 3रीत असताना जे मी स्टेजवर उभी राहिले त्यामुळे ती भीती बाजूला होत गेली. आणि मग त्यानंतर शाळेतला कुठलाही कार्यक्रम असला किंवा मग त्याच्यानंतर समाजातले काही प्रोग्राम असले तर तिथं मी बोलू लागले आणि मग हळूहळू लक्षात येत गेलं की लोकांना आपलं बोलणं भावतंय, आवडतंय म्हणण्यापेक्षा की आपण त्यांच्या काळजाशी कनेक्ट करू शकतोय. आणि मग तिथून तो प्रवास सुरू झाला. खरं तर मी एक तेलुगू भाषा बोलणारी, माझी मातृभाषा तेलुगू आहे. मग पण मी मराठी, हिंदी आणि इंग्रजी या 3ही भाषांच्या मधून सूत्रसंचालन करत होते. त्याचबरोबर वक्तृत्व स्पर्धांच्या मधून मी अगदी राज्यस्तरावरची अनेक पारितोषिके मिळवलेली आहेत आणि इंग्रजी भाषेमधून शिकवत होते. हा असा बहुभाषिक सोलापुरी प्रवास माझा होत गेला. पण हे सगळं करत असताना म्हणतात ना की ज्या गोष्टीला अभ्यास नसेल ते बोलणं म्हणजे मग ते जत्रेमध्ये म्हणतात ना साबणाच्या फेसामधून ते बुडबुडे तयार करतात असं. त्यामुळे त्याला कुठला तरी बेस असला पाहिजे. त्यामुळे तो अभ्यास मी सतत करत राहिले. नाही, पण तुम्हाला अशी कोणीतरी कौतुकाची थाप की जी तुम्हाला असं वाटलं की नाही ही खूप मोठी गोष्ट आहे, असं कधी झालं का? खरं तर म्हणजे मी स्वतःला नशीबवान समजते की असे बरेच प्रसंग आले. कारण सुरुवातीला मला आठवतं की मी जेव्हा 11वीला होते त्यावेळेस एक आमच्याकडे सहकार महर्षी साहित्य पुरस्कार असायचा आणि मग ते साहित्य पुरस्कार हे कवी ग्रेस, शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे ह्या सगळ्यांना मिळालेले होते. आणि 11वीत होते आणि मला सूत्रसंचालनाची जबाबदारी दिली होती. त्यावेळेस बरेच लोक म्हणायचे की अरे ही उभं तरी राहू शकेल का एवढ्या मोठ्या माणसांच्या समोर. पण मला तेव्हा आठवतं की माझ्या सूत्रसंचालनाच्या नंतर बोलत असताना कवी ग्रेसांनी सुद्धा कौतुक केलं होतं. शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे सुद्धा म्हणाले होते की अरे ही चिमणी किती गोड बोलतेय. मला आठवतं की कामगार साहित्य संमेलन सुरू होतं आणि मी तिथे बोलत असताना काळ्या मातीत मातीत लिहिणारे कविवर्य विठ्ठल वाघ, त्यांना माझं बोलणं इतकं भावलं की ते समोर पहिल्या रांगेत बसले होते माझे संमेलनाध्यक्ष म्हणून. ते वर आले आणि त्यांनी अक्षरशः दृष्ट काढतो तशी कपाळावरून बोटं मोडली. किंवा ज्या वेळेस राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील आल्या होत्या आणि त्यावेळेस सोलापूरकरांनी फुलांचा वर्षाव करून त्यांचं स्वागत केलं. मला खरं तर त्यावेळेस सुधीर गाडगिळांच्या सोबत सूत्रसंचालन करण्याची संधी मिळाली. तो बहुमान होता. पण राष्ट्रपतींच्या स्वागतासाठी मी एक वाक्य उच्चारलं होतं की म्हटलं राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील पहिल्या महिला राष्ट्रपती म्हणून आज तुमच्या अंगावर फुलं बरसतायत. पण हे सगळं श्रेय सावित्रीमाईंनी अंगावरती शेणा दगडाचा मारा सोसला त्याला जातं. ते वाक्य राष्ट्रपतींना इतकं भावलं की त्यांनीही आवर्जून बोलवून कौतुक केलं. असे अनेक प्रसंग आले. त्यानंतर सोलापूरचे उदय ललित साहेब हे सुप्रीम कोर्टाचे मुख्य न्यायमूर्ती झाले. त्यांचाही आम्ही तिथं सत्कार केला.
त्यांच्या मला 2 चीफ जस्टिसांच्या सत्कार सोहळ्याचं सूत्रसंचालन करायची संधी मिळाली. उदय ललित साहेबांच्या आणि त्यानंतर धनंजय चंद्रचूड साहेबांचा दिल्लीत सत्कार होता. तिथं सोलापूरचा कार्यक्रम ऐकून दिल्लीतल्या लोकांनी बोलावून घेतलं विशेष करून. नंतर मुंबईत केलं. त्यांनी आवर्जून ह्या सगळ्या गोष्टींचं कौतुक केलं. त्यामुळे खरं तर निवेदन, सूत्रसंचालन आणि वक्तृत्वाच्या माध्यमातून ज्या ह्या मोठ्या माणसांचा सहवास लाभत गेला तो कुठंतरी मला वाटतं की माझं व्यक्तिमत्व घडवण्यासाठी खूप कारणीभूत ठरला. यामुळेच तुम्हाला कधी असं वाटलं का की आपण राजकारणामध्ये चांगलं काहीतरी करू शकतो, करिअर घडवू शकतो? खरं तर या गोष्टीमुळे राजकारणात करावं असं मला नाही वाटतं. मी सांगितलं ना की एका बाजूला जरी मी सूत्रसंचालनामुळे ह्या सगळ्या ग्लॅमरस म्हणा किंवा झगमगाटी किंवा एक अत्यंत उच्चभ्रू सुसंस्कृत साहित्यिक जगामध्ये वावरत असले तरी स्टेजवरच्या टाळ्या संपल्यानंतर मला झोपडपट्टीत परत यावं लागायचं. बरं, वडिलांचा पिंड हा समाजकारणाचा असल्यामुळे आणि सतत त्यांच्यासोबत काम केल्यामुळे असेल किंवा लहानपणापासून फुले शाहू आंबेडकर छत्रपती शिवराय वाचल्यामुळे असेल, ती मनामध्ये एक सामाजिक प्रेरणा ही सतत धगधगत होती. ज्यावेळेस आमच्या मागासवर्गीय समाजामधल्या 1-2 मुलींचं अपहरण झालं होतं त्यावेळेस आम्ही मोर्चे काढले होते. किंवा ज्यावेळेस काही रेशन कार्डचा प्रश्न असेल, झोपडपट्ट्यांचा प्रश्न असेल, त्यावेळेस सतत मोर्चे आंदोलन. म्हणजे माझा पिंड हा राजकारणापेक्षा समाजकारणाचा जास्त आहे. वडील नगरसेवक असतानाही सगळी कामं मी पाहत होते. महापालिकेमध्ये जाणं असेल, निधी मंजूर करून आणणं असेल, कामं मार्गी लावणं असेल. पण त्याच्यानंतर जेव्हा मी प्राध्यापिका म्हणून काम करत होते त्यावेळेस एक होत होतं की बरेच लोक माझ्याकडे यायचे, त्यांचे प्रश्न घेऊन यायचे. एखादी महिला यायची, ती म्हणायची की ताई माझा नवरा मला खूप त्रास देतो. एखादा विद्यार्थी यायचा, तो म्हणायचा की माझं शिक्षण झालंय पण मला नोकरी मिळत नाही. एखादी छोटीशी चिमुरडी यायची, ती म्हणायची की मला शिकायचंय पण घरी परिस्थिती नाहीये. त्यावेळेस माझ्या एक लक्षात येत गेलं की केवळ निवेदन, केवळ वक्तृत्व किंवा केवळ प्राध्यापिका म्हणून नोकरी, मी जर ह्या गोष्टी केल्या तर मी कदाचित स्वतःचं करिअर करू शकेन किंवा मी माझ्या कुटुंबाचं भलं करू शकेन. पण जर मला समाजाचं भलं करायचं असेल, जर मला लोकांचं भलं करायचं असेल तर मला कुठंतरी राजकारणात यावं लागेल. कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांगतात की राजकीय सत्ता ही सर्व प्रश्नांचं उत्तर देणारी गुरु किल्ली आहे. आणि बाबासाहेबांनी सांगितलं होतं की तुमच्या घराच्या भिंतीवर लिहून ठेवा की आपल्याला शासनकर्ती जमात बनायची आहे. त्यामुळंच एक प्राध्यापिका म्हणून सोलापुरातील नामवंत कॉलेजमध्ये काम करत असताना, पालचंद इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमध्ये मी काम करत होते. पण आज ती नोकरी सोडून मी हे धाडस एवढ्यासाठी केलं कारण आज अशी परिस्थिती आहे की मी ज्या भागात राहते, पाऊस पडला की गटारीचं पाणी आमच्या घरामध्ये येतं पण आमची कुणी दाद घेत नाहीत. ज्या परिस्थितीत मी राहते तिथं बांधकाम कामगार 90% आहेत की इतकं काबाड कष्टाचं काम आहे की तिथं लोक व्यसन हे मौज म्हणून करत नाहीत तर गरज म्हणून करतात. कारण त्या कामाच्या वेदनाच त्यांना त्याच्याशिवाय विसरता येत नाहीत. 30-35 मध्ये तो युवक हा झिजून झिजून मरतो आणि त्याच्यानंतर भर तारुण्यात असणाऱ्या त्याच्या बायकोला आणि त्याच्या कच्च्या बच्चांना लोकांच्या घरची धुणी भांडी केल्याशिवाय पर्याय नसतो. मग जर मी त्या समाजातली मी जर शिकलेली मुलगी असेल तर हे माझं कर्तव्य आहे की मी फक्त नोकरी करून स्वतःचं किंवा स्वतःच्या कुटुंबाचं बघण्यापेक्षा जे लोक आज माझ्याकडे आशेने बघतायत, मी त्यांच्यासाठी कमीत कमी खूप बदल नाही करू शकणार पण खारीचा वाटा उचलण्याचा प्रयत्न तरी केला पाहिजे, ती धडपड केली पाहिजे. या उद्देशानं मी हा निर्णय घेतलाय. मला असं वाटतं की तुमच्या बोलण्यामध्ये जो जाळ आहे त्याचं कारण ज्या परिस्थितीतून तुम्ही पुढे आलात ते मला वाटतं एक महत्त्वाचं कारण आहे. सर, मला वाटतं की माणूस जो काही घडतो ना किंवा तो जे काही बोलतो तो अभिनिवेश आणून कधीच होऊ शकत नसतं. कारण अभिनय काही मिनिटं करता येईल पण आपण जे काही जगलेलो असतो, आपण जे काही अनुभवलेलं असतं, या गोष्टी आपलं व्यक्तिमत्व घडवत असतात. बिलकुल. त्यामुळे आयुष्यात कधी स्वतःची पुस्तकं मिळाली नाहीत सर अभ्यासाला. सतत माझ्या मित्रमैत्रिणींची पुस्तकं उसनी घेऊन अभ्यास केलाय पण कधी शाळेतला पहिला नंबर नाही सोडला. कधी पायात चप्पल नाही घालायला मिळाली अगदी मी कॉलेजला जाईपर्यंत. म्हणजे मी जेव्हा 7वी पर्यंत घराजवळच्या शाळेत शिक्षण झालं आणि त्याच्यानंतर मी जेव्हा लांबच्या शाळेत गेले, मला आठवतं की माझी एक मैत्रीण तिच्या पायात चप्पल असायची, ती 5 मिनिटं चप्पल घालून चालायची आणि नंतर 5 मिनिटं मला द्यायची पाय भाजून येत म्हणून. ह्या परिस्थितीतून मी घडली आहे. माझ्या घराच्या जवळ एक महापालिकेमध्ये झाडू मारणारी महिला होती आणि त्यावेळेस म्हणजे त्या झाडू वगैरे मारल्यानंतर लोकांच्या घरातून शिळ्या भाकरी गोळा करून आणायची.
विचार करा की एक कचरा म्हणजे रस्त्यावरती झाडू मारणारी महिला ती ज्या लोकांकडून वाळलेल्या भाकरी गोळा करून आणते, आम्ही तिच्याकडून त्या मागून घ्यायचो आणि त्याच्यावरती पाणी टाकून आणि चटणी पावडर टाकून, लाल चटणीची पावडर टाकून खायचो. पोटातली भूक आणि पोटातल्या भुकेपेक्षा सुद्धा सगळ्यात जास्त वाचनानं घडलेला स्वाभिमान. आणि मी म्हटलं ना की रक्तातला फुले शाहू आंबेडकर आणि छत्रपती शिवाजी महाराज जो तुम्हाला शांत नाही बसू देत, कारण तो तुम्हाला स्वाभिमानाने जगायला शिकवतो. त्यामुळं वादळ अंगावरती झेलण्याची जी तयारी होती ती तेव्हापासून कुठंतरी येत गेली. आणि त्यामुळं मला वाटतं की जाळ किंवा हे जे काही आपण सगळं म्हणतो हे कुठून उसणं नाही घेता येत, किंवा चेहऱ्यावरती मेकअप रंगवल्यासारखं ह्या गोष्टी अभिनयातून रंगवता नाहीयेत, त्या आतून कुठून तरी याव्या लागतात. काळजाला ती पीळ पडावी लागते, तेवढ्या वेदना भोगाव्या लागतात. त्याच वेळेला मला वाटतं ते कुठंतरी येऊ शकतं. तुम्ही प्राध्यापिका आहात आणि तुम्ही म्हणजे आता बोलताना तुम्ही म्हणालात की वाचन सुद्धा बऱ्यापैकी आहे, तर अशी काही पुस्तकं सांगा ना की ज्याच्यामुळे तुमच्या आयुष्यावर एक इम्पॅक्ट निर्माण केला आणि म्हणजे तुमची जी जडणघडण आहे त्याच्यामध्ये त्याचा एक वाटा आहे. हो, कारण मी हे बिलीव्ह करते की म्हणतात ना की पुस्तक माणसाचं मस्तक संपन्न करतं. जे संपन्न मस्तक असतं ते कधी कुणाचं हस्तक बनत नाही, आणि जे मस्तक कधी कुणाचं हस्तक बनत नाही ते शिवराय आणि फुले शाहू आंबेडकरांशिवाय कुणासमोर नतमस्तक होत नाही. माझ्या आयुष्यामध्ये सगळ्यात जास्त परिणाम करणारं पुस्तक हे चांगदेव भगवान खैरमोडेंनी लिहिलेलं बाबासाहेबांचे चरित्रखंड. अच्छा. म्हणजे सुरुवातीला मी धनंजय कीरांचं चरित्र वाचलं आणि त्या माध्यमातून बाबासाहेबांना समजून घेतलं, पण चांगदेव भगवान खैरमोडेंनी लिहिलेले जे खंड आहेत त्या माध्यमातून बाबासाहेब आपल्याला खरेपणानं भेटतात. त्याच्यानंतर माझ्यावरती परिणाम करणारं पुस्तक म्हणजे गोविंद पानसरेंनी लिहिलेलं शिवाजी कोण होता, आणि त्याचबरोबर श्रीमान योगी असेल, मृत्युंजय असेल शिवाजी सावंतांनी लिहिलेलं, ही सगळी पुस्तकं मी आह साळुंखे सरांनी लिहिलेली सगळी पुस्तकं वाचलेली आहे. मग त्याच्यामधलं विद्रोही तुकाराम असेल, भारताचा सर्वोत्तम भूमिपुत्र असेल, ह्या सगळ्या पुस्तकांच्या माध्यमातून जडणघडण झाली. आणि म्हणजे मी कुठलाही असा साहित्य प्रकार असा अस्पर्श ठेवला नाही. मग कादंबऱ्या असतील, कविता असतील, मग मला सुरेश भटांच्या गझला सुद्धा सर्वस्पर्शी वाचन आहे तुमचं थोडक्यात. अगदी तेवढं नाही, सर्वस्पर्शी नाही म्हणता येणार, पण जमेल तेवढं वाचत गेले. कारण अगदी मला जेवण करतानाही समोर एखादं पुस्तक लागतं आजही, त्याच्याशिवाय जेवण जात नाही. तर रोज काहीतरी वाचल्याशिवाय माझा दिवस पूर्ण होत नाही. छान. त्यामुळे पुस्तकांच्या प्रेमात आहे. नाही, मला स्वाभाविक आहे, म्हणजे जेव्हा तुम्हाला चांगलं बोलायचं असतं तेव्हा ते चांगलं वाचल्याशिवाय कधीच शक्य नसतं. तुमच्या दसऱ्या मेळाव्याच्या भाषणाकडे वळू. आपल्याला त्या मेळाव्यामध्ये बोलायचं आहे हे तुम्हाला ठाऊक होतं का? खरं तर मला माझ्यासाठी ते एक सरप्राईज होतं, कारण मी एक अत्यंत छोटी शिवसैनिक आहे. काही महिन्यांपूर्वी मी ह्या पक्षामध्ये आले. याच्या आधी तसा राजकारणाचा थोडासा कडवट अनुभव होता. काँग्रेस पक्षाने मला महिला शहर अध्यक्षपदाची जबाबदारी दिली होती. अत्यंत प्रामाणिकपणे काम केलं, परंतु घराणेशाहीचा वारसा असणाऱ्या पक्षाच्या मध्ये सर्वसामान्य कार्यकर्त्यांना नाही मिळत नाही. त्या वाईट अनुभवामुळे मी त्या पदाचा राजीनामा दिला आणि जवळपास 6-7 वर्ष मी कुठल्याही पक्षापासून म्हणजे संबंध न ठेवता राजकारणापासून अलिप्त होऊन मी माझं प्राध्यापकचं काम, व्याख्यानं, निवेदन, समाज प्रबोधन या गोष्टींमध्ये काम करत होते. सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांच्या नेतृत्वावरती विश्वास ठेवून मी पक्षामध्ये आले, आणि मला माहिती होतं की या पक्षामध्ये अनेक दिग्गज माणसं आहेत, आणि त्यातल्या त्या दसरा मेळाव्याला म्हणजे इतकी 57 वर्षाची परंपरा आहे, आणि दसरा मेळाव्याच्या स्टेजवरती बोलणं सोडा, तिथं उभं राहणं सुद्धा मानाचं समजलं जातं. त्यामुळे मी आपली दसरा मेळाव्याला तयार होऊन अशी निघाले की मला समोर बसून भाषण ऐकायचं आहे ह्या सगळ्या दिग्गजांचं, कारण या इतिहासाचा एक बिंदू जरी बनता आला तरी खूप झालं. परंतु मला वाटतं की मेळावा सुरू व्हायला एक अर्धा तास बाकी असेल त्यावेळेस मला कळालं, मला फोन आला आणि ते म्हणाले की ताई अभिनंदन, तुम्हाला बोलायचं. मी तर आधी म्हणलं की अभिनंदन कशाचं करताय? ते म्हणाले की नाही नाही ताई, आज तुम्ही बोलणार आहात. मी म्हटलं मी बोलणार आहे, मला माहितीच नाही. नाही म्हटलं तुम्ही खरंच बोलणार आहात. मग तिथून मग मी तिथं गेले आणि मग त्याच्यानंतर बसून पॉइंट्स वगैरे काढले, पण काय बोलायचं हा प्रश्न पडला नाही, कारण ही सगळी थॉट प्रोसेस कुठंतरी चाललेली होती. ते भाषण हे पाठ केलेलं भाषण नव्हतं, ते जाणवत पण होतं. ते भाषण हा एक उद्रेक होता, ते भाषण उत्स्फूर्त होतं, जे लोकांच्या मनात आहे ते बोलायचं हे ठरवलेलं होतं.
आणि मला वाटतं कदाचित त्याच्यामुळेच ते जास्त अस्सल वाटलं आणि लोकांना भावलं. लोकांना भावलं. बरोबर बरोबर. नाही पण एवढ्या मोठ्या मॉब समोर तुम्ही जेव्हा बोललात तेव्हा दडपण नव्हतं का? नाही दादा, म्हणजे तसं सांगायचं तर खरं बोलायची भीती काय वाटून घ्यायची नाही का. खरं तर इतक्या म्हणजे याच्या आधी अनेक भाषणं केली, तेव्हाही बराच मॉब होता. किंवा मी जसं म्हटलं की मी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटलांच्या वेळेस वगैरे सूत्रसंचालन केलं. सूत्रसंचालन आणि भाषण या दोन वेगळे. इथं एक वक्ता म्हणून मी जेव्हा उभी राहिले, पण अनेक आंदोलनांच्या मध्ये बोलले होते, अनेक सभांच्या मध्ये बोलले होते, पण इथलं वातावरण वेगळं होतं. गर्दी अनेक पटीनं मोठी होती. पण वैचारिक बैठक पक्की असली ना तर मग कुठल्या गोष्टींची भीती वाटत नाही. बरोबर. आणि दुसरी गोष्ट की जेव्हा म्हणतात ना कि फर्क नहीं पड़ता मुझे चाहे दुनिया खिलाफ हो, मैं वही रास्ते पे चलूंगी जो सीधा और साफ हो. क्या बात आहे. त्यामुळं आपल्याला खरं बोलायचं हे ठरवलेलं आहे आणि त्यामुळे ते भीती दडपण ह्या गोष्टी जाणवल्या नाहीत. उलट जे महाराष्ट्राच्या मनात खदखदत होतं, जे महाराष्ट्राच्या मनाला जाणवत होतं, ज्या गोष्टी महाराष्ट्राच्या मनाला भेडसावत होत्या त्यांना कुठंतरी वाचा फोडण्याचं काम मी केलं. बिलकुल. कारण मला जो समोरून प्रतिसाद मिळत होता तो मी चांगली बोलते म्हणून मिळत नव्हता, तर त्यांच्या मनात जे आहे तेच मी कुठंतरी व्यक्त करत होते म्हणून मला वाटतं तो प्रतिसाद मिळत होता. बरं, प्रतिसाद फक्त ऑडियन्स कडून मिळाला की तुमच्या पक्षाच्या नेत्यांनी सुद्धा कौतुक केल्यानंतर? सगळ्यांनी माझं खूप कौतुक केलं. सगळ्यात आधी तर मला या ठिकाणी आभार मानायचे आहेत आमचे मुख्य नेते माननीय एकनाथजी शिंदे साहेबांचे. खरं तर माझी साहेबांची जेव्हा पहिली भेट झाली मी तेव्हाच साहेबांना सांगितलं होतं की साहेब गरीबाची लेक आहे. म्हणलं माझ्या बापाने विटाच्या भट्टीवर काम केलंय साहेब, आई माझी कचरा वेचण्याचं काम केले, मी कशीबशी शिकत इथपर्यंत आले. पण साहेबांनी सांगितलं की मी माणसं जोडणारा माणूस आहे ताई, आणि मी पक्षातल्या माणसांकडे पक्ष किंवा कार्यकर्ता म्हणून बघत नाही तर मी कुटुंबातली व्यक्ती म्हणून बघतो. आणि त्याच्यानंतर काम करत असताना त्यांच्यामध्ये एक सच्चा माणूस आहे हे मला जाणवत गेलं. मला त्यांचे आभार मानायचे आहेत की खरं तर माझं नाव हे महाराष्ट्राला एवढंही परिचित नव्हतं. सोलापूर जिल्हा असेल, आजूबाजूच्या जे काही तालुके असतील त्यांना मी परिचित होते चळवळीची कार्यकर्ती म्हणून किंवा एक राजकारणी समाजकारणी म्हणून, पण त्यांनी जो माझ्यावरती विश्वास ठेवला आणि मला ती बोलायची संधी दिली याबद्दल मला मनापासून त्यांचे आभार मानायचे. साहेबांनी खूप कौतुकही केलं आणि आमच्या पक्षातले सगळे नेते मंडळी, रामदासभाई असतील, गुलाबराव पाटील साहेब असतील, सगळे मंत्री महोदय, नीलमताई असतील, मनीषाताई असतील, शीतलताई असतील, नरेशजी म्हस्के साहेब असतील, ह्या सगळ्याच ज्येष्ठ मंडळींनी कायम मायेचा आधार आणि कौतुक देण्याचंच काम केलंय. बढिया. मला असं वाटतं की त्या सभेनंतर सुषमा अंधारेंना उत्तर म्हणून ज्योती वाघमारे यांच्याकडे बघितलं जावं लागलं. खरं आहे का? आता खरं तर कुणी काय विचार करायचा हा ज्यांचा त्यांचा भाग, पण माझं खूप ठाम होतं मी कुणाचा तरी ऑप्शन बनण्यासाठी राजकारणात नाही आले. मी जनतेच्या प्रश्नाचे सोल्युशन शोधण्यासाठी राजकारणात आली आहे. आणि मला असं वाटतं की ज्या व्यक्तीनं आपण ज्या पक्षात येतोय त्या पक्षाचे संस्थापक असणाऱ्या हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंच्या विषयी जी व्यक्ती अत्यंत घाणेरड्या भाषेमध्ये बोलते, ज्या व्यक्तीला स्वतः टाळ्या मिळवण्यासाठी किंवा मानधनाची पाकिटं मिळवण्यासाठी हिंदू धर्मातील देवी देवतांना अत्यंत घाणेरड्या भाषेमध्ये शिवीगाळ करण्याचं काम करते, किंवा कधी कधी तर त्यांच्या भाषणामधल्या ज्या काही गोष्टी आपण बघतोय की अत्यंत वाह्यातपणानं किंवा अगदी कानाला ऐकायलाही बरं वाटणार नाही, मग भगवान प्रभू श्रीरामाच्या संबंधी असेल, हनुमानांच्या संबंधात असेल, किंवा मग अगदी आपण पाहतोय की महादेवांच्या बद्दल असेल, ती अत्यंत वेड्यावाकड्या पद्धतीने टिप्पणी करते. अशा व्यक्तीचा पर्याय मी कधीच बनणार नाही. राजकारण हे जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी करायचं असतं. आंबेडकरवादाची अत्यंत चुकीची परिभाषा जी सुषमा अंधारेंनी आतापर्यंतच्या त्यांच्या भाषणातून मांडलेली आहे ती कुठेतरी पुसून टाकावी लागणार आहे. कारण जेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भारताच्या राज्यघटनेमध्ये लिहितात की भारतातल्या प्रत्येक नागरिकाला आपापल्या श्रद्धेप्रमाणे आपापल्या धर्माचं, पंथाचं, उपासनेचं स्वातंत्र्य आहे, याचाच अर्थ ते सगळ्या धर्मांना महत्त्व देत आहेत, सगळ्या धर्मांचा सन्मान करतायत. त्यामुळं आपण आपल्या धर्माचा सन्मान करत असताना दुसऱ्या कोणाच्याही धार्मिक भावना दुखवायला नको, एवढंही साधं ज्या व्यक्तीला कळत नाही, मला त्यांचा पर्याय बनण्याची अजिबात इच्छा नाही. बहुत बढिया. तुमचं उत्तर अपेक्षित नव्हतं पण सुंदर आहे. आंबेडकरी विचाराबद्दल सध्या जेव्हा चर्चा होते तेव्हा तो विचार अलीकडे त्या विचारांचे वारसदार म्हणवणारे लोक
औरंगजेब आणि टिपू सुलतानशी जोडताना दिसतात, तेव्हा कसं वाटतं तुम्हाला? खरं तर मला वाटतं की बाबासाहेबांना कुठंतरी एका चौकटीमध्ये बंद करण्याचं काम या लोकांच्याकडून होतंय. मी तर उलट म्हणते की मी बऱ्याच वेळेला माझ्या भाषणातूनही बोलले कि मेरे भीम ने जब आंख खोली तो हर कोई इंसान बन गया, मेरे भीम ने जब ज़बां खोली तो हर कोई तूफान बन गया, मेरे भीम ने जब कलम खोली तो इस देश का संविधान बन गया, और उसी संविधान की वजह से चाय वाला पंतप्रधान और रिक्षा वाला मुख्यमंत्री बन गया. ओहो, क्या बात आहे. म्हणजे जर या देशामध्ये एक हे चहा विकणारा माणूस, हे स्वरचित आहे का? नाही, थोडंसं मॉडिफाय केलेलं आहे. या देशामध्ये जर एक चहा विकणारा माणूस पंतप्रधान बनू शकतो आणि एक रिक्षावाला सगळी घराणेशाही भेदून ज्यावेळेला ते सर्वोच्च पदांवरती पोहोचतात ना, मला वाटतं हा संविधानाचा विजय आहे. कारण संविधान व्यक्तिपूजा मानत नाही, संविधान घराणेशाही मानत नाही. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनीच सांगितलेले आहे की इथून पुढे राजा हा राणीच्या पोटातून जन्माला नाही येणार, तो मताच्या पेटीतून जन्माला येणार. बरोबर. आणि मग हे सगळं सोडून जेव्हा आम्ही घराणेशाही करणाऱ्या आणि घराणेशाहीला प्रोत्साहन देणाऱ्या लोकांची चमचेगिरी जर आम्ही करत असो, तर आम्हाला बाबासाहेब समजलेले नाही. बाबासाहेब प्रचंड राष्ट्रभक्त होते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की मला भारताची राज्यघटना लिहिताना जास्त कष्ट पडले नाहीत, कारण माझ्या डोळ्यापुढं छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वराज्य उभं होतं. मग जर माझ्या काळजात बाबासाहेब आहे, तर छत्रपती शिवरायांच्या स्वराज्याला विरोध करणारा किंवा छत्रपती संभाजी महाराजांची निर्घृणपणाने हत्या करणारा औरंगजेब हा माझा आदर्श कसा असू शकतो? नाही, पण अलीकडे जे लोक फुले शाहू आंबेडकर यांचं नाव घेतात ते छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव टाळतात. कारण कदाचित असं असेल की छत्रपती शिवरायांनी हिंदवी स्वराज्याची निर्मिती केली. तर हा जो भेद महापुरुषांमध्ये निर्माण केलेला आहे आणि महापुरुषांच्या विचाराचं एक विकृतीकरण करण्याचा जो प्रयत्न काही लोक करतायत, कसं वाटतं तुम्हाला? म्हणजे आंबेडकरी चळवळीतली एक कार्यकर्ती म्हणून जेव्हा तुम्ही याच्याकडे बघता. खरं तर काही लोकांनी स्वतःच्या राजकीय स्वार्थासाठी ह्या भिंती उभ्या केलेल्या आहेत. आणि एक सच्चा आंबेडकरवादी असणाऱ्या व्यक्तीला मला वाटतं की छत्रपती शिवाजी महाराज असतील, छत्रपती शाहू महाराज असतील, महाराजा सयाजीराव गायकवाड असतील, यांना सगळ्यांना टाळून चालणारच नाही. कारण आपण जेव्हा बघतोय की छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वराज्य हे 18 पगड जाती जमातींचं आणि 12 बलुतेदारांचं होतं. म्हणजे तिथं जाती बाजूला ठेवून त्यांच्या पराक्रमाला न्याय देण्याचं काम हे महाराजांनी केलं. अगदी आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनात सुद्धा जर बघितलं तर मग इथे आपण बघतोय की बाबासाहेबांचा पहिला जगातला पुतळा हा भाई माधवराव बागलांनी उभारलाय. बाबासाहेबांना शिक्षणाच्यासाठी छत्रपती शाहू महाराज आणि महाराजा सयाजीराव गायकवाड मदत करतायत. हा किंवा मग बाबासाहेबांच्यासाठी पहिली सभा घेऊन छत्रपती शाहू महाराज सांगतायत की बाबा हा तुमचा नेता आहे आणि आता मागासवर्गीय समाजाने बाबासाहेबांचं नेतृत्व मान्य करा. मग हा सामाजिक समतेचा प्रवास आम्ही कसा विसरू शकणार आहोत? त्यामुळं महापुरुषांना समजून घ्यायचं असेल तर आधी प्रत्येक महापुरुषाला त्याच्या जातीच्या कुंपणामधून स्वतंत्र करणं हे खूप आवश्यक आहे. जे लोक कुठल्या तरी महापुरुषाला जातीच्या चौकटीमधून बघतायत, मला वाटतं की ते कुठंतरी त्यांच्या विचारांशी द्रोह करण्याचं काम करतायत. त्यामुळे हा महाराष्ट्र फुले शाहू आंबेडकरांचा आहे, पण हा महाराष्ट्र छत्रपती शिवरायांचा आहे, हा महाराष्ट्र छत्रपती शंभूराजांचा आहे, हा महाराष्ट्र हा महाराणी येसूबाईंचा आहे, हा महाराष्ट्र अहिल्याबाईंचा आहे आणि सावित्रीमाई रमाईचा सुद्धा आहे. हीच सामाजिक समता आणि हा सलोखा आपल्याला लोकांपर्यंत पोहोचवावा लागेल. पण आंबेडकरी चळवळीत असलेले नेते अनेकदा म्हणजे गेल्या काही वर्षामध्ये असा प्रयत्न करताना दिसतात की जय भीम बरोबर जय मीम ची घोषणा ते देतात आणि त्यांचा जो रोख असतो तो हिंदू समाजातल्या इतर जातींच्या विरोधात असतो. तर हे जेव्हा राजकीय समीकरण निर्माण होतंय किंवा निर्माण करण्याचा काही लोक प्रयत्न करतायत, असं जेव्हा तुम्ही एखाद्या राजकीय पक्षाची कार्यकर्ती म्हणून बघता किंवा आंबेडकर चळवळीशी निगडीत एक व्यक्ती म्हणून बघता, तेव्हा नेमकं कसं वाटतं तुम्हाला? नाही, मला वाटतं की हे अत्यंत चुकीचं समीकरण ह्या पद्धतीतून निर्माण होतं. बाबासाहेब आंबेडकर हे अत्यंत राष्ट्रभक्त होते आणि आपण पाहतोय की बाबासाहेबांनी सुद्धा जेव्हा बौद्ध धम्म स्वीकारला तेव्हा या मातीमध्ये जन्माला आलेला धम्म जो समतेची शिकवण देतो, जो अहिंसेची शिकवण देतो, त्या धम्माला बाबासाहेबांनी घेतलं
अगदी आपण त्याच्या पुढे जर जाऊन बघितलं की ज्या वेळेस काँग्रेस किंवा महात्मा गांधींनी, खरं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी महात्मा गांधींना आयुष्यभर मिस्टर गांधी म्हणूनच संबोधलेलं आहे, पण त्यांनी जेव्हा संपूर्ण स्वातंत्र्याच्या मागणीपर्यंत सुद्धा जे पोहोचले नव्हते तरी सुद्धा गोलमेज परिषदेमध्ये बाबासाहेब गेल्यानंतर ब्रिटिशांना तोंडावर ठणकावून सांगितलं की तुम्ही आल्यामुळे अस्पृश्यांचा विकास नाही झाला तर तुम्ही आता आमचा देश सोडून जा. म्हणजे पहिल्यांदा चले जाओ म्हणणारे हे बाबासाहेब होते. त्यामुळं बाबासाहेबांची राष्ट्रभक्ती आम्हाला समजून घ्यावी लागेल आणि आपल्या राजकारणासाठी अशा कुठल्याही समीकरणं या लोकांनी मांडू नयेत असं मला वाटतं. आता जे विधानसभा निवडणुकांचे निकाल लागले त्याच्यामध्ये भाजपला दणदणीत यश मिळालं, त्या यशाकडे तुम्ही कसं बघता? मला वाटतं की हा ट्रेलर आहे, म्हणजे ये तो सिर्फ झाकी है अभी बहुत कुछ बाकी है म्हटलं तर त्याच्यामध्ये काहीच वावगं ठरणार नाहीये. कारण यामधून देशातील जनतेचा मूड काय आहे मला वाटतं की हे आता लक्षात आलं. मध्ये एका राज्याचा निकाल लागलेला होता आणि त्याच्यानंतर बरेच लोक बेगानी शादी में अब्दुल्ला दिवाना म्हणत ज्यांना यश मिळालं ते तर नाचलेच, पण कुणाचीही असू दे वरात पण गड्या नाचते जोरात म्हणणारे अनेक महाराष्ट्रातले नेते ते सुद्धा त्याच्यामध्ये खूप नाचले. पण मला आता वाटतं की ती लोक निकालाच्या दिवशी अक्षरशः तयारीत बसले होते, त्यांचं सगळं झालेलं होतं, प्रेसला बोलवलेलं होतं काहीतरी बोलावं म्हणून, पण जो निकाल आला तो त्यांचा इतका अपेक्षाभंग करणारा ठरला की त्यांना अक्षरशः काय बोलावं हे सुधरेना. त्यानंतर आपण बघितलं की काल जी इंडिया आघाडीची बैठक होती त्याच्यामध्येच गँगवॉर सुरू झालेला आहे की आता ते म्हणजे ममता बॅनर्जी म्हणतात मला निमंत्रणच नाही किंवा काय अखिलेश यादव निमंत्रण असून सुद्धा आले नाहीत. म्हणजे सत्तेचं लॉलीपॉप त्यांच्या डोळ्यासमोर दिसत होतं म्हणून हे सगळे लोक एकत्र आलेले होते. पण त्यांनी एक लक्षात ठेवावं की कौरव 100 जरी असले तरी विजय हा पांडवांचाच होत असतो. बरोबर आहे की 100 में से एक भी बचा नहीं और 5 में से एक भी हारा नहीं, कारण तिथे भगवान श्रीकृष्ण त्यांच्यासोबत होते. मला वाटतं इथं ही विचारधारा असेल, पंतप्रधान नरेंद्रजी मोदी असतील, त्यांच्या समोर असलेलं राष्ट्रभक्तीचं विजन असेल, ह्या सगळ्या गोष्टींच्यामुळं देशातील जनता आता त्यांना त्यांच्या सोबत आहे आणि इथून पुढे लोकसभेमध्ये सुद्धा असाच दणदणीत विजय मिळणार आहे याची खात्री कुठेतरी ह्या निकालांनी दिलेली आहे. बरं, विधानसभा निवडणुकीतील विजयाबद्दल तुम्ही बोललात. आता लोकसभेच्या निवडणुका तोंडावर आहेत आणि तुमचे जे प्रतिस्पर्धी आहेत उद्धव ठाकरे त्यांची काल पत्रकार परिषद झाली आणि त्या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी पुन्हा एकदा अदानींच्या विरोधात एल्गार केला आणि मुंबई कुणाला अंदण देऊ देणार नाही अशी गर्जना केली. तर लोकसभेच्या दृष्टीने तुमच्या प्रतिस्पर्ध्यांकडे तुम्ही कसं बघता, तुमच्या पक्षाची रणनीती कशी असेल आणि लोकसभेच्या बद्दल म्हणजे किती जागा मिळतील, मुंबईबद्दल महाराष्ट्राबद्दल तुमचं काय टार्गेट आहे? खरं तर जागा कोणाला किती मिळणार हे तीनही पक्षांमधील जे ज्येष्ठ नेते असतील ते एकत्र बसतील आणि त्याच्यानंतर ते ठरवतील. आमचा असा प्रयत्न राहील की आधी ज्या जागा शिवसेनेच्या चिन्हावरती लढलेल्या होत्या तेवढ्या जागा आम्हाला मिळाव्यात अशा पद्धतीचा प्रयत्न असेल. पण जेव्हा 3 भाऊ एकत्र येतात तेव्हा तिन्ही भावांनी घरामध्ये जे असेल ते वाटून खायचं असतं. या भारतीय संस्कृतीवर विश्वास ठेवणारी आम्ही माणसं आहोत, त्यामुळे नक्कीच तिन्ही पक्षाचे ज्येष्ठ नेते मंडळी एकत्र बसून त्या पद्धतीचं जे काही असेल तो मार्ग काढतील आणि त्याच्याप्रमाणे आम्ही काम करू. पण मला या ठिकाणी आवर्जून उद्धवजींना विचारायचं आहे की 2.5 वर्ष स्वतः सत्तेवरती असताना जो माणूस 2.5 दिवस मंत्रालयात जाण्याचा वर्ल्ड रेकॉर्ड करतो, बरं हे आम्ही म्हणत नाहीये तर हे त्यांच्या सन्माननीय काकासाहेबांनी आपल्या लोक माझ्या संगातीमध्ये लिहून ठेवले. कोविडच्या काळामध्ये फेसबुकचा जेवढा वापर एखाद्या कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी केला नसेल त्याच्याही पेक्षा जास्त वापर ते महाराष्ट्राच्या प्रमुख पदावरती असताना करतात. मग त्यांना काय फेबुमॅन ऑफ इंडिया हा पुरस्कार द्यायचा का? पण त्यांना बेस्ट मुख्यमंत्री म्हणून पुरस्कार मिळालाय. खरंच त्यांना विचारलं पाहिजे की घरात बसून काम करून बेस्ट मुख्यमंत्री हा पुरस्कार कसा मिळवतात हे जर त्यांनी आम्हाला सगळ्यांना सांगितलं तर खूपच बरं होईल असं मला वाटतं. आणि हसू येतं कधी कधी, कारण बरोबर आहे, म्हणजे ते इतके ग्रेट आहेत ना की जे तिथं वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनला सल्ला देऊ शकतात तिथं आम्ही तर पामर. बरोबर. आणि मग ही व्यक्ती की ज्या व्यक्तीच्या काळामध्ये उद्योगपतींच्या घराच्या बाहेर जिलेटिन पेरलं गेलं, ही व्यक्ती या व्यक्तीच्या काळामध्ये सदरक्षणाय खलनिग्रहाय हे बोधवाक्य असणाऱ्या महाराष्ट्राच्या पोलीस दलामध्ये सचिन वाझेला हट्टाने आणलं गेलं. या व्यक्तीच्या काळामध्ये जे महाराष्ट्राचं पोलीस दल जे 26/11 अनेक दहशतवादी पाकिस्तानमधून आले तरी सुद्धा त्यांच्या
म्हणजे त्या दहशतवाद्यांच्या हातामध्ये अनेक अत्याधुनिक शस्त्रास्त्र होती. भले आमच्या मुंबई पोलिसांच्या हातामध्ये काठ्या असतील, पण त्यांनी निधड्या छातीने सामना केला आणि कसबला जिवंत पकडून देणारे तुकाराम मुंबाळी या मुंबई पोलीस दलाचे. पण या पोलीस दलाला 100 कोटीचं वसुलीचं कंत्राट देणारे लोक यांना म्हणजे त्यांनी काय टीका करावी, तर टीका करण्याचा नैतिक अधिकार अजिबात त्यांच्याकडे नाहीये. महाराष्ट्रातल्या जनतेला त्यांचं खरं रूप समजलेलं आहे, कारण स्वतःकडे सत्ता असताना ते घर कोंबडा म्हणून फक्त घरात बसून राहिले आणि त्यांना दुसरं काहीच करता आलं नाहीये. बरं, तुम्हाला काय वाटतं, 21 सप्टेंबर 2022 उद्धव ठाकरे आणि गौतम अदाणी मातोश्रीमध्ये भेटले. म्हणजे अदाणी त्यांना भेटायला गेलेले आणि त्याच अदाणींना आता उद्धव ठाकरे टार्गेट करत आहेत. जेव्हा महाराष्ट्रामध्ये MVAचं गव्हर्नमेंट होतं तेव्हा बरेच प्रकल्प महाराष्ट्र सरकारच्या कृपेने अदाणींना मिळाले आणि आता ते धारावीच्या पुनर्विकासाला विरोध करत आहेत. काय वाटतं, नेमकं कारण काय असावं? खरं तर या लोकांच्यासाठी मुंबई म्हणजे सोन्याचं अंड देणारी कोंबडी आहे. उद्धवजींच्यासाठी असेल, आदित्यजींच्यासाठी असेल. इतकी वर्ष मुंबई महापालिका त्यांच्याकडे होती, परंतु मुंबईच्या रस्त्यांची अवस्था असेल, मुंबईच्या रस्त्यावरच्या खड्ड्यांची अवस्था असेल, मुंबईच्या विकासाचं काय झालं हे आपण सगळेजण बघतोय. आता आपणही बघितलं की ज्या वेळेला त्यांचं सरकार होतं त्यावेळेस अदानींची आणि त्यांची भेट व्हायची किंवा त्यांना प्रोजेक्ट्स मिळायचे. याच्याही पुढे जाऊन आपण बघतोय की ते ज्यांना आदर्श मानतात सध्या, म्हणजे एकेकाळी मातोश्रीचा असा दबदबा असायचा की अगदी अटल बिहारी वाजपेयी साहेब असतील किंवा नरेंद्र मोदी साहेब असतील ते मातोश्रीवर यायचे. आता हे प्रत्येक अडीअडचणीसाठी सिल्वर ओकवरती जातात. पण माननीय शरदचंद्रजी पवार साहेब सुद्धा अदानींची अनेक वेळेला त्यांनी भेट घेतलेली आहे, त्यांच्या अनेक वेळेला चर्चा झालेली आहे. मग एका बाजूला त्यांनी अदानींच्या विरोधामध्ये मोर्चा काढायचा, दुसऱ्या बाजूला अदानींच्या सोबत मीटिंग्स करणारे सन्माननीय शरदचंद्रजी पवार साहेबांच्या पक्षासोबत युती ठेवायची. मला वाटतं की उद्धवजी ठाकरे साहेबांनी त्याच्या आधी महाविकास आघाडीमधून बाहेर पडावं आणि नंतर त्यांनी मोर्चा काढावा. बरं, मला एक सांगा की आता हे महायुती सरकार येऊन आता 1.5 वर्ष लोटलेलं आहे आणि या काळामध्ये बऱ्याच गोष्टींची चौकशी करणार असं सरकारने जाहीर केलं. त्याच्यामध्ये ते एक दिशा सालियांचं प्रकरण आहे, त्याच्यामध्ये महापालिकेच्या भ्रष्टाचाराचं प्रकरण आहे. परंतु या घोषणा होतात, परंतु प्रत्यक्षात काही होताना दिसत नाही, असं एक जनतेच्या मनात भावना आहे. खरं तर तो प्रयत्न चालू आहे आणि त्यामुळेच आपण बघत असाल की कोविडच्या काळामधला भ्रष्टाचार उघडकीस आणण्याचं काम या काळामध्ये झालेलं आहे. कारण एका बाजूला जेव्हा लोक कोविडनी मरत होते तेव्हा मरणाऱ्यांच्या डेड बॉडी बॅगमध्ये सुद्धा ह्या लोकांनी पैसे खाल्लेले आहेत. म्हणजे 400-500 रुपयाची डेड बॉडीची बॅग ही 6,500 रुपये किमतीनं ह्या लोकांनी विकत घेतली. की 300 ग्रॅम असणारी खिचडी ही प्रत्यक्षात देताना 200 ग्रॅम द्यायची. म्हणजे कोविडच्या रुग्णांच्या खिचडीमध्ये ह्या लोकांनी पैसे काढलेले आहेत. रेमडेसिवीर असेल, औषधं असतील, बऱ्याच ठिकाणी तर अगदी खोटे हॉस्पिटल्स दाखवले गेले, खोटे डॉक्टर दाखवले गेले आणि त्याच्यामध्ये पैसे खाण्याचं काम झालं. ह्या सगळ्या गोष्टी उघडकीस आलेल्या आहेत. मुंबई महापालिकेत त्या काळामध्ये झालेल्या भ्रष्टाचाराची, त्या कामांची चौकशी सुद्धा सुरू आहे. आणि मला वाटतं की दिशा सालियान आणि इतर सगळी जी प्रकरणं आहेत त्याच्या संदर्भात वरिष्ठ चौकशी यंत्रणांच्याकडून तपास चालू आहे आणि लवकरच त्या गोष्टीमधलं जे काही सत्य असेल ते बाहेर पडेल. आशा करूया की लवकरच होईल. आता तुम्ही महायुती सरकारमध्ये जो प्रमुख पक्ष आहे त्या पक्षासाठी काम करताय. जेव्हा तुम्ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे बघता, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्याकडे बघता, तेव्हा त्यांचे स्ट्रेंथ काय वाटतात? प्रत्येकाचे 3-3 सांगा. सगळ्यात आधी तर मला एक सांगायचं आहे की मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, शिंदेचा S इट स्टँड्स फॉर सुपर. सन्माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, फडणवीसांचा F स्टँड्स फॉर फास्ट. आणि सन्माननीय अजितदादा पवार साहेब यांच्या पवारांचा P स्टँड्स फॉर प्रोग्रेसिव्ह. मला वाटतं की हे तिघं एकत्र आल्यामुळे महाराष्ट्र शासन हे सुपर फास्ट प्रोग्रेसिव्ह झालेलं आहे. मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांच्या बद्दल जर मला त्यांचे 3 गुण सांगायचे असतील तर मी तुम्हाला सांगते की देवळात जाऊन देव भेटतो का नाही माहित नाही, पण मला ठाण्यामध्ये देव माणूस भेटला. संवेदनशीलता हा त्यांचा सर्वात उत्तम गुण, की माणसाच्या दुःखानं व्यथित होणारं काळीज त्यांनी अजून सांभाळून ठेवलंय. दुसरं, त्यांचा अजून सगळ्यात महत्वाचा गुण म्हणजे ऑन द स्पॉट निर्णय घेण्याची क्षमता. म्हणजे आपण नायक सिनेमामध्ये बघितलं आणि प्रत्येकाला वाटलं की अरे हा असा मुख्यमंत्री आम्हाला एक दिवस तरी मिळायला हवा. मला वाटतं एकनाथजी शिंदे साहेब हे रिअल लाईफ मधले नायक आहेत. त्यामुळे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री हे नालेसफाईच्या कामाची पाहणी करायला जातात,
सफाई कामगारांच्या वस्तीमध्ये जातात. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यामध्ये जर हेल्प म्हणून एखादा बोर्ड घेऊन रस्त्यावरती उभा असलेला विद्यार्थी सापडला की त्याला घेऊन त्याला मदत दिली जाते. किंवा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री आपला ताफा थांबवतात आणि रस्त्यावरती अपघात झालेल्या रुग्णाला ताफ्यातलं अँब्युलन्स देऊन पाठवतात. ह्या गोष्टी आम्ही बघतोय. आणि त्याच्यानंतर त्यांचा आणखीन एक मला गुणधर्म आवडतो, तो म्हणजे त्यांच्यामध्ये असणारं धाडस, त्यांच्यामध्ये असणारी निष्ठा आणि त्यांच्यामध्ये जे काही म्हणजे नुसते निर्णय घेऊन चालत नाही, तर तो निर्णय प्रत्यक्षात आणण्यासाठी जे काही जी कार्यक्षमता लागते आणि 18 तास म्हणजे मी बघितलंय, स्वतः अनुभवलंय आणि अनेक वेळेला मन अक्षरशः अंगावर रोमांच आणणारे क्षण आमच्या अंगावरती उभे राहतात. असे प्रसंग आम्ही अनुभवलेले आहेत की महाराष्ट्राचे मुख्यमंत्री निवेदन घ्यायला आलेल्या लोकांसमोर म्हणजे त्यांच्यासारखं जमिनीवरती बसतायत आणि त्यांचं निवेदन ऐकून घेतात. हे आम्ही आतापर्यंत कधी अनुभवलेलं नाहीये. आणि त्यामुळे मला इथं आठवतं की एका सिनेमातला एक डायलॉग मला या ठिकाणी आठवतो की जंगल में अगर कोई जानवर 2 कदम पीछे चला जाए तो समझ लेना कि शेर आ रहे हैं, लेकिन जब खुद शेर 2 कदम पीछे चला जाए तो समझ लेना की खुद एकनाथ शिंदे आ रहे हैं. अशा पद्धतीचं वलय त्यांनी राजकारणामध्ये निर्माण केलं. सन्माननीय देवेंद्रदादांच्या बद्दल आपण जर बोलायला गेलं तर मला या ठिकाणी खरंच वाटतं अत्यंत बुद्धिमान नेतृत्व, विजन असणारं नेतृत्व. म्हणजे आपण जर भूमितीचं पुस्तक घेतलं तर त्याच्यामध्ये आपल्याला काटकोन सापडतो, त्रिकोण सापडतो, लघुकोन सापडतो, विशालकोन सापडतो, पण तो दृष्टिकोन सापडत नाही. कारण दृष्टिकोन हा भूमितीत नसतो तर तो भूमिकेत असावा लागतो. आणि मला वाटतं हा महाराष्ट्राच्या विकासाचा दृष्टिकोन हा देवेंद्रजी फडणवीस साहेबांच्या व्यक्तिमत्वात आम्हाला दिसतो. त्यामुळे अत्यंत संयमी, प्रामाणिक आणि त्याचबरोबर अत्यंत बुद्धिवादी आणि सर्व समाजाला सोबत घेऊन जाणारं नेतृत्व म्हणून मी त्यांच्याकडे पाहते. ज्यावेळेस सन्माननीय उपमुख्यमंत्री अजितदादांच्याकडे पाहण्याची वेळ येते त्यावेळेस एक की उपमुख्यमंत्री असून सुद्धा सर्वसामान्य ग्रामीण भागातल्या कार्यकर्त्यांना आपलंसं वाटणारं दादांचं रांगडं व्यक्तिमत्व. दुसरं दादांचा स्पष्ट वक्तेपणा की मन सांभाळावं म्हणून दादा कधीच कुणाशी म्हणजे तोंडदेखलं गोड बोलणार नाहीत, जे आहे ते स्पष्टपणानं बोलतील. आणि तिसरी गोष्ट तो म्हणजे दादांचा वक्तशीरपणा की कार्यक्रमाला कधी कधी ते अधिकाऱ्यांच्याही आधी उपस्थित असतात आणि काम होणार असेल तर ते होईल म्हणून सांगतात, नाही तर ते नाही म्हणून सांगतात. आणि मी तर म्हणते की ही महाराष्ट्रातल्या राजकारणातली अमर अकबर अँथनी आहे. त्यामुळे महायुतीचा सिनेमा सुपरहिट होईल याच्यात काहीच आम्हाला शंका नाहीये. क्या बात आहे. आणि जर मी तुम्हाला उद्धव ठाकरे यांचे 3 चांगले गुण सांगायला सांगितलं तर काय सांगाल? प्रदीर्घ पॉज. खरं तर मला वाटतं की एका महान व्यक्तीचा पुत्र म्हणून जन्माला येणं हा त्यांचा एकमेव सद्गुण असावा आणि ते कुठला तरी पुन्हा येणं त्यांना मिळालं आहे. आपण बराच वेळ गप्पा मारतोय, मुलाखतीच्या शेवटाकडे मी येतो. तुम्ही तुमचा एकूण प्रवास सांगितला मला. आता लक्ष काय आहे तेही सांगा. म्हणजे प्रत्येकाचं एक लक्ष असतं की मला माझ्या पुढच्या आयुष्यामध्ये काय करायचं आहे आणि कसं करायचं आहे, असं काही तुमच्या डोक्यात आहे का? हो, खरं तर बऱ्याच वेळेला राजकारणामध्ये येताना ह्याच गोष्टी विचारल्या जातात की कुठल्या तरी राजकीय पदावर जाणं, कुठले तरी निवडणूक लढवणं. पण मला या ठिकाणी जाणीवपूर्वक सांगायचं आहे की आज सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांनी जी संधी मला दिली आहे, आज ज्या समाजातून मी येते महाराष्ट्रामध्ये, मोची समाजामधून, राज्य पातळीवरती राजकारण करणारी मी पहिली महिला आहे. त्यामुळे मला जे मिळालं त्याचा उपयोग हा ज्या समाज घटकांचा आवाज हा पोहोचू शकत नाही शासनापर्यंत त्यांच्यासाठी काम करणं, मला वाटतं की हे माझं ध्येय राहणार आहे. त्याच्या पुढे जाऊन मला असं वाटतं की कुणीतरी आमदार व्हावा, कुणीतरी खासदार व्हावा, कुणीतरी मंत्री व्हावा किंवा कुणीतरी मुख्यमंत्री व्हावा, हे राजकारण नसतं. सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांनी त्यांच्याशी झालेल्या पहिल्या भेटीतच मला सांगितलं की मी मुख्यमंत्री झालो हे केवळ सत्ता उपभोगण्यासाठी नव्हे, तर मी शेतकऱ्यांचे, गरिबांचे, महिलांचे प्रश्न सोडवण्यासाठी मुख्यमंत्री झालो. त्याच्यामुळं माझ्या आयुष्यातलं लक्ष एवढंच असेल की ज्या शिवसेनेला हिंदू हृदय सम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरेंचा, धर्मवीर आनंद दिघेंचा वारसा लाभला आणि आता वारसा हा फक्त रक्ताचा नसतो तर तो विचारांचा असतो, हे दाखवत मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब हे काम करत आहेत की अब
विरासत से नहीं तय होंगे सियासत के फैसले. अब विरासत से नहीं तय होंगे सियासत के फैसले, ये उडान तय करेगी की आसमां किसका है. एकनाथजी शिंदे साहेबांच्या शिवसेनेची एक छोटीशी शिवसैनिक म्हणून काम करणं, अत्यंत प्रामाणिकपणानं काम करणं, सन्माननीय मुख्यमंत्री साहेब आणि पक्ष जे काही जबाबदारी देईल ती जबाबदारी प्रामाणिकपणानं सांभाळणं आणि ती जबाबदारी सांभाळताना काहीही अडचणी आल्या, कितीही आव्हानं उभी राहिली तरी त्या आव्हानांना एक छत्रपती शिवरायांची आणि फुले शाहू आंबेडकरी विचारांची सच्ची शिवसैनिक म्हणून तोंड देत राहणं माझं एवढंच लक्ष आहे. क्या बात आहे. म्हणजे तुमच्यावर सरस्वतीचा आशीर्वाद आहे, ही मुलाखत जे कोणी पाहतील त्यांच्या लक्षात येईलच. आणि हा आशीर्वाद कायम राहो. तुमच्या वाणीवर जी मातेची कृपा आहे ती अशीच राहो आणि तुमच्या राजकीय कारकिर्दीला प्रचंड बळ मिळो ही ईश्वरचरणी प्रार्थना. तुम्ही आमच्या स्टुडिओमध्ये आलात, वेळ दिलात, खूप छान गप्पा मारल्यात, त्याबद्दल मनापासून धन्यवाद. धन्यवाद. खरं तर ह्या स्टुडिओमध्ये येणं हा माझ्यासाठी अविस्मरणीय अनुभव असेल. मला वाटतं की आता कदाचित ज्या मार्गावरती चालले 2 पावलं पुढे चालली आहेत, कारण न्यूज डंकानी बोलवलंय. आमच्या शुभेच्छा आहेत पूर्णपणे तुमच्या पाठीशी. धन्यवाद. ह्या शुभेच्छा कायम सोबत राहू द्या. थँक्यू. आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि आमचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.